सर, अजित पवार गेले. पूर्ण महाराष्ट्रात सगळ्याच घरांमध्ये जवळपास शोककळा होती, एक दुखावटा होता. दुसरीकडे पवारांचं कुटुंब होतं किंवा एक दोन्ही राष्ट्रवादी होत्या तुमच्या, जिथे लोक वाट बघत होते की पवारांचं काय झालं हे त्यांना जाणून घ्यायचं होतं. आणि दुसरीकडे विलिनीकरणाच्या त्याच्या चर्चा सुरू झाल्या. रोहित पवार भूमिका मांडतायत, घातपाताचा संशय त्यांना आहे. शरद पवार पहिल्या दिवशी म्हणतात घटना कळल्यानंतर की हे जे घडलंय ते अपघातच असू शकतो. सुप्रिया सुळे यावर प्रकर्षानं बोलणं टाळतायत. हे सगळं काय नेमकं चालू आहे? तुमचा पक्ष म्हणून तुमची भूमिका स्पष्ट आहे का हो, की हे घातपाताचा 100% संशय आहे का? पुन्हा शरद पवार त्यावर कधी बोलतील? पुन्हा 3 गोष्टी वेगळ्या आहेत. म्हणजे आम्हाला पवार कळत नाहीत, तुम्हाला कळलेत का, असं त्याचं म्हणणं आहे. पवार साहेबांनी पहिल्या दिवशी जी घटना किंवा ज्या गोष्टीचं निराकरण केलं, त्यावेळी एक स्टेट्समन हा पवार साहेबांमधला कधीही हा बॅकसीट घेत नाही. ही गोष्ट फार महत्त्वाची लक्षात घेतली पाहिजे, की जर त्या दिवशी पवार साहेबांनी शंका व्यक्त केली असती तर काय घडू शकलं असतं? आदरणीय दादांवर प्रेम करणारा अफाट जनसागर उसळलेला होता. आणि अशा वेळी जेव्हा पवार साहेबांसारखा स्टेट्समनच्या भूमिकेतून एक भूमिका ही मांडली जाते, की ती भूमिका साहेबांनी मांडली. जी रोहित पवार भूमिका मांडतायत ती 100% जी प्रत्येकाच्या मनात हे प्रश्न आहेत. कारण या जी घटना घडली त्याची एक पहिली प्रतिक्रिया आहे. ही पहिली प्रतिक्रिया तुम्हाला प्रत्येकाला मला शॉक देणारी आहे. त्यानंतर अनेक प्रश्न निर्माण होत गेले. तेच प्रश्न रोहित पवारांनी मांडलेले आहेत. आणि यामध्ये पुन्हा संविधानिक पदावर लीडर ऑफ द हाऊस म्हणून सुप्रियाताईंचं म्हणणं हेच आहे, की जे रोहित पवारांनी प्रश्न मांडलेले आहेत किंवा जे सरकार जी काही चौकशी करते, ही चौकशीचा अहवाल मी वाचल्याशिवाय, ऑथेंटिकेट केल्याशिवाय मी त्याच्याविषयी बोलू शकणार नाही ना. हा ऑथेंटिकेटेड अहवाल. सो एकीकडे प्रश्न विचारला जातोय. तुम्ही प्रतिक्रिया जी म्हणताय, ती प्रतिक्रिया सुप्रियाताई तीच सांगताय, की अहवाल वाचल्याशिवाय हे होत नाही. मी आत्ता तुमच्याशी एवढा वेळ चर्चा करत असताना मी कुठेही आरोप केलेला नाहीये. मी तुम्हाला प्रत्येक वेळी हीच गोष्ट सांगितलेली आहे, की रोहित पवारांनी जे काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत, या प्रश्नांची उत्तरं मिळणं अपेक्षित आहे. त्यामुळे हे जर तिन्ही गोष्टी तुम्ही बघितल्या, तर दे आर इन कॉन्ग्रुअन्स. एक स्टेट्समनशिप आहे, एक पडलेले प्रश्न आहेत आणि तिसरी प्रतिक्रिया तुम्हाला जी अवेटेड आहे, ती अहवाल आल्यानंतर 100% येणार. आणि उपप्रश्न असा आहे, की दुसरी बाजू आपण बघूया. सुनेत्रा पवार ह्या उपमुख्यमंत्री बनल्यात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो अजित पवारांचा आहे त्याच्या विधिमंडळ पक्षनेत्या बनल्यात. उद्या राष्ट्रीय अध्यक्षा बनतील. पार्थ पवार कदाचित राज्यसभेवर जातील. हू नोज, बारामतीची पोटनिवडणूकही लढतील विधानसभेची. जय पवार सोबत आहेत. हे कोणीच काही अजित पवारांच्या विमान अपघाताला घेऊन अजून बोललेले नाहीत, किंवा हा अपघात आहे तर तो नेमका कसा झाला सांगा आम्हाला. एक पक्षाच्या वतीनं निवेदन देताना सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार तिथे आहेत. बाकी हा घातपात होता की नाही यांचं समाधान झालेलं दिसतंय, की चौकशी जी चालली आहे ती होईल, त्यातनं निष्कर्ष येतील. पण दुसरीकडं तुमच्या पक्षातले नेते, पवार कुटुंबीय जे तुमच्या पक्षात आहेत, ते मात्र अगतिक झालेले आहेत, की सांगा काय झालंय, काय झालंय? असं एक विरोधाभासी चित्र दिसतंय. सर, याला ह्युमन फेस आपण लावत नाही आहोत. आपण फक्त राजकीय स्पेसने बघतो. त्या कुटुंबाचा एक लॉस आहे सर. याचा विचार आपण करतच नाही आहोत. जो एक इमिजिएट फॅमिलीचा लॉस आहे. आपण काय होतं ना, राजकारणाकडे बघताना त्याचा मानवी चेहराच काढून घेतलाय. त्यामुळं जेव्हा तुम्ही सुनेत्रा वहिनींविषयी किंवा पार्थदादांविषयी किंवा जयदादांविषयी बोलता, तेव्हा त्यांचा एक ह्युमन फेस आहे. द फॅमिली हॅज लॉस्ट. दे हॅव लॉस्ट समथिंग व्हेरी प्रेशियस.